नमो नमो हरि हरि हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा माधव राधा माधव श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरिनाम संकीर्तन की जय श्री प्रभुपाद की जय गुरु महाराज जी की जय। हरे कृष्णा माताजी आपल्याला बॅकग्राऊंड आवाज ऐकू येत आहे का इथे नाही 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 ना नाही प्रभूजी नाही. ठीक ठीक ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे एक मिनिट
इथे स्क्रीन दिसत आहे सर्वांना? हरे कृष्णा. हो प्रभूजी. तर आपण मागच्या वेळेला पाहिलं की कशा प्रकारे भीष्मदेवांनी त्यांच्या मृत्यूशय्येवर, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, आपल्या शेवटच्या क्षणी ज्यावेळेस भगवंत कृष्ण स्वतः 5 पांडवांसोबत आणि वेगवेगळ्या ऋषीमुनींसोबत ज्यावेळेस तिथे आले, त्यावेळेस कशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि जरी त्यांच्या शरीराची स्थिती किंवा बाहेरची स्थिती ही सर्व ऋषीमुनींचं स्वागत करण्याची स्थिती नव्हती, तरीही कशा प्रकारे त्यांनी आपल्या प्रेमळ दृष्टीने आणि गोड शब्दांनी सर्व ऋषीमुनींचं, भगवंतांचं आणि पांडवांचं स्वागत केलं. आणि त्यानंतर आपण बघत आहोत मागच्या काही श्लोकांमध्ये की कशा प्रकारे श्री युधिष्ठिर महाराज यांचं ते सांत्वन करत आहेत. कारण युधिष्ठिर महाराज आणि 5ही पांडव हे खूप दुःखी आहेत. आपले प्रिय भीष्म पितामह यांना मृत्यूशय्येवर अशा प्रकारे पूर्ण बाणांनी शरीर पूर्ण भरलेलं पाहून, आणि त्याच प्रकारे युधिष्ठिर महाराज अजून एका गोष्टीमुळे दुःखी आहेत, खचलेले आहेत, की ते अपराधी भावनेने खचलेले आहेत, की या कुरुक्षेत्राची कुरुक्षेत्राचे युद्ध आणि जी हिंसा झाली, ज्याच्यामध्ये जवळपास शास्त्र सांगतात 64 करोड एवढे क्षत्रिय सर्व वेगवेगळे मारले गेले. तर युधिष्ठिर महाराज विचार करत आहेत की ही हिंसा केवळ आणि केवळ आपल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या राज्यापोटीच्या हव्यासापासून झालेली आहे. तर भीष्म पितामह युधिष्ठिर महाराजांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे युधिष्ठिर, या जगामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्या लक्षात ठेवा, की त्यांच्या पाठीमागं एक खूप मोठी जी शक्ती आहे ती भगवंतांची कालरूपाची शक्ती आहे. आणि भगवंतांच्या ह्या कालरूपाच्या शक्तीपुढे, भगवंतांच्या योजनांपुढे कोणताच बाकीचा फोर्स किंवा कोणतंच बाकीचं कितीही मोठं फोर्सला आपण काय शक्ती असेल तरी ती त्याच्या समोर तग धरू शकत नाही. आणि त्यामुळे युधिष्ठिर महाराजांचं हे कर्तव्य आहे की आता ते जगाचे सार्वभौम राजा झाल्यामुळे जगातल्या सर्व लोकांचे पालक या नात्याने त्यांनी हे राजसिंहासन स्वीकारायला पाहिजे आणि सर्व पीडित लोकांना सर्वांना आश्रय द्यायला पाहिजे, भगवंतांच्या ह्या कालरूपी शक्तीची योजना जाणून घेऊन. तर आपण पुढे जाण्यापूर्वी कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्णा प्रभुजीज, माताजीज. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 16, तुम्ही कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तर येणाऱ्या काही श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक 16 आणि 17 पर्यंत भगवंतांचं वर्णन आणि भगवंतांचं कालरूपी शक्तीचं वर्णन आणि भगवंतांच्या ज्या योजना आहेत त्या ह्या जगातली कोणतीच भौतिक शक्ती थांबवू न शकण्याबद्दलचं वर्णन भीष्मदेव करत आहेत. आणि अंततः युधिष्ठिर महाराजांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की कशा प्रकारे आपल्या सर्वांनी, विशेषतः भक्तांच्या जन्माचं परिपूर्णत्व यामध्ये आहे की भगवंतांच्या योजनेला ओळखणे आणि त्या भगवंतांच्या योजनेसाठी पूर्णतः स्वतःचे आयुष्य समर्पित करणे. जसे की आपण भीष्मदेवांबद्दल पण पुढे भागवतामध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे भीष्मदेवांनी अधर्माची बाजू घेऊन नंतर त्यांचा मृत्यू कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये होणं हे पण भगवंतांच्याच योजनेचा कसा भाग होता. कारण भागवत सांगता आपल्याला की भीष्मदेव हे कसे नियमित काळासाठी, शाश्वत काळासाठी भगवंतांचे नित्य सेवक आहेत. त्याच्यामुळे असं कधीच होऊ शकत नाही की ते भगवंतांच्या विरुद्ध बाजूने युद्ध करू शकतील. परंतु भगवंतांचे भक्त हे जाणतात की भगवंतांना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना काय शिकवायचं आहे, आणि ती शिकवण देण्यासाठी कधी कधी भगवंत अशा प्रकारच्या योजना आखतात
ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या भक्तालाच कठीण परिस्थितीमधून, कठीण परीक्षेमधून जावे लागते, जेणेकरून बाकीच्या सामान्य व्यक्तींना बोध मिळेल, धडा शिकतील. हरे कृष्ण. तर आपण श्लोक क्रमांक 16 आधी एकदा म्हणू, कृपया आपण पण फॉलो करण्याचा प्रयत्न करा. न यस्य कर्हि चिद्राजन् न न हस्या यस्य कहिचिद्राजन् पुमान् वेद विदित्सितम् पुमान् वेद वेद विदितं विदित्सितम् यद्विजिज्ञासया युक्ता यद्विजिज्ञासया युक्ता मुह्यन्ति कवयोऽपि हि मुह्यन्ति मुह्यन्ति कवयोऽपि कवयोऽपि हि. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा क्षितिजा माताजी. आणि बाकीच्या पण ज्या कोणत्या भक्तांना वाचायचं असेल, कृपया आपण आपला हात रेज करून ठेवा, मग मी आपल्याला विचारेन. हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हे राजा, कोणालाही भगवंतांच्या मनातल्या योजनांची कल्पना करता येणे शक्य नाही. मोठमोठे महाज्ञानी देखील त्या योजनांचे संपूर्ण आकलन करताना पूर्णपणे गोंधळून जातात. तात्पर्य: आपल्या पूर्वीच्या पापकृत्यामुळे आणि परिणामतः भोगाव्या लागणाऱ्या क्लेशांनी महाराज युधिष्ठिर अतिशय उद्विग्न झाले. येथे भीष्म पितामहांनी त्यांच्या उद्विग्नतेचे समूळ निरसन केले. भीष्मदेव 12 महाजनांपैकी एक आहेत. त्यांनी महाराज युधिष्ठिरांच्या मनावर हे ठसवले की अगदी प्राचीन काळापासून शिव आणि ब्रह्मदेव यांच्यासारखे देव सुद्धा भगवंतांच्या मनातल्या नेमक्या योजना समजू शकले नाहीत, तेथे आपण कोण आहोत आणि आपल्याला काय कळणार? या संबंधी विचार करणे हे सुद्धा व्यर्थ आहे. थोर ऋषीमुनींनी व्यापक आणि सखोल असे तात्विक चिंतन करूनही भगवंतांच्या योजनेचा त्यांना काही सुगावा लागला नाही. त्यामुळेच भगवंतांच्या आज्ञेचे पालन करणे हेच सर्वात उत्तम सूत्र आहे. पांडवांना सोसावी लागलेली दुःखे ही त्यांच्या पूर्वकृत्यांचा परिणाम म्हणून सोसावी लागली, असे मुळीच नाही. भगवंतांना नीतीच्या साम्राज्याची प्रस्थापना करायची होती आणि त्यासाठी त्यांच्या स्वतःच्या सद्भक्तांना नीतीचा विजय व्हावा म्हणून काही काळ दुःख सोसणे क्रमप्राप्त होते. अंततः सत्याचा, नीतीचा विजय झाला हे पाहून भीष्मदेवांना अत्यंत समाधान झाले. ते स्वतः जरी राजा युधिष्ठिराच्या विरुद्ध लढले होते, तरीही राजा युधिष्ठिर राज्यावर बसले हे पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला. भीष्मांसारख्या पराक्रमी योद्ध्याला सुद्धा कुरुक्षेत्राचे युद्ध जिंकता आले नाही, कारण भगवंतांना असे सिद्ध करायचे होते की पाप कोणत्याही परिस्थितीत नीतीवर विजय मिळवू शकत नाही. तेथे पापाच्या बाजूने लढणारे कोणीही असो. भीष्मदेव स्वतः भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते, परंतु त्यांनी पांडवांच्या विरोधात युद्ध केले. त्यामागेही परमेश्वराचीच इच्छा होती, कारण परमेश्वराला असे दाखवायचे होते की भीष्मदेवांसारखा योद्धा देखील अन्यायाच्या पक्षाकडून लढला तरी जिंकू शकत नाही. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. तर हा शेवटच्या काही ओळी खूप खूप महत्वाच्या आहेत, जिथे आपल्याला भागवतम सांगत आहे की कशा प्रकारे भीष्मांनी कौरवांच्या बाजूने युद्ध लढावं, याच्या पाठीमागे भगवंतांचीच योजना होती. आणि भगवंतांच्या या योजना किंवा भगवंतांच्या मनात नेमके कोणत्या योजना, कोणते विचार सुरू आहेत, हे निश्चितपणे 100% हे मोठे मोठे देवता किंवा ऋषीमुनी पण सांगू शकत नाही, तर आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काय? तर याबद्दल एक्झॅक्टली भगवंतांच्या मनातल्या योजनांबद्दल नाही, पण भगवंतांना पूर्णरित्या कळण्याबद्दल भगवद्गीतेमध्ये खूप छान श्लोक भगवंत कृष्ण स्वतः सांगतात. भगवंत कृष्ण 10वा जो अध्याय आहे, ज्याच्यामध्ये विभूती योग किंवा भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे योग ऐश्वर्य, ते आपल्याला पाहायला मिळतं. त्या विभूती योग या अध्यायामध्ये भगवंत स्वतः सांगतात. तुम्ही कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा.
न मे विदुः सुरगणा न मे विदुः सुरगणा सुरगणा प्रभवं न महर्षयः प्रभवन न महर्षयः महर्षयः अहम् आदिर्हि देवानां अहम् अहम् आदिर्हि आदिर्देवानां देवानां महर्षीणां च सर्वशः महर्षीणां च सर्वशः. सर्वशः. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत न मे विदुहू. विदुहू म्हणजे माहिती असणे किंवा माहित करून घेणे. भगवंत सांगतात की सुरगणा, वेगवेगळ्या प्रकारचे देवतागण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे महान ऋषी मुनीही भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाहीत. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या देवता ऋषी मुनींमध्ये ब्रह्माजी, नारदजी, शिवजी अशा प्रकारचे वेगवेगळे महाजन पण येतात. तर अशा प्रकारचे महान देवी देवता किंवा ऋषी मुनिगण जर भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाहीत, भगवंतांच्या मनातल्या योजना पूर्णपणे ओळखू शकत नाहीत, तर भीष्मदेव सांगत आहेत मग यावर उपाय काय, की त्या योजना ओळखण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी निश्चित ही गोष्ट श्रेष्ठ राहील की कशा प्रकारे त्या योजना स्वीकारणे आपल्या जीवनामध्ये, आणि त्या योजनांचा स्वीकार करून आपलं जीवन ज्या प्रकारे मोल्डला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, ज्या प्रकारे वळवणे किंवा ज्या प्रकारे समर्पित करणे आवश्यक आहे, त्या योजनांच्या अनुकूल आपलं स्वतःचं जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करणं हे जास्त श्रेष्ठ आहे. आणि इथे हे कोण सांगत आहे? स्वतः भीष्मदेव सांगत आहे, जे की साधारण व्यक्ती नाहीये. 12 महाजनांपैकी एक आहेत, भगवंतांचे नित्य सहयोगी आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. आणि त्यामुळे एक ओळखून घ्यायला पाहिजे की भगवंतांच्या भक्तांच्या जीवनामध्ये येणारी जी दुःखे आहेत, येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, आणि एका भौतिकवादी व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे जी दुःखे आणि अडचणी आहेत, या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. शास्त्र आपल्याला सांगतात की भगवंतांच्या भक्तांच्या जीवनामध्ये त्या भक्तांच्या समर्पणाप्रमाणे भगवंत स्वतः हे किती कर्मफळ द्यायचे, कशा प्रकारचे कर्मफळ द्यायचे हे ठरवतात. आणि जे भौतिकवादी व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनामध्ये कर्मफळ कशा प्रकारे द्यायचे हे भगवंतांना स्वतः बघण्याची गरज नाहीये. भगवंतांच्या जी शक्ती आहे, भगवंतांचे जे प्रकृतीचे नियम आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिकवादी लोकांना त्यांचे कर्मफळ देण्यासाठी सक्षम आहेत. तर हा फरक आहे. त्यामुळे भीष्मदेव येथे सांगत आहेत की पांडवांनी किंवा युधिष्ठिर महाराजांनी असं समजू नये की त्यांच्या आधीच्या केलेल्या पापकर्मांमुळे त्यांच्याकडून असं जघन्य असं हे चुकीचं कृत्य घडलेले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, आणि त्यांच्या पापमय कृत्यांचा हे कर्मफळ त्यांना भेटत आहे. पण असं बिलकुल नाहीये. का? कोण सांगू शकेल असं बिलकुल नाहीये? की पांडवांना सोसावी लागणारी दुःखे आधीची असू द्या किंवा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जी कोणती हिंसा झाली, ती हिंसा पांडवांच्या दृष्टीने कर्मफळ देणारी चुकीचं कृत्य नाहीये. कशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो? प्रभुजीज, माताजीज. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. म्हणजे इकडे सांगायचं आहे की ही काळाची योजना आहे आणि काळ म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहे. त्याच्या इच्छानुसार ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची परमिशन असते. तुम्ही लास्ट टाइम सांगितलेलं ना, अनुलंघनीय म्हणजे काही गोष्टी टाळू शकत नाही काळाने सुद्धा. हा. आणि इथे कुरुक्षेत्राची युद्धभूमीवर ही भगवंतांची स्वतःची इच्छा होती. हे आपल्याला कळतं की स्वतः भगवंत अर्जुनाला युद्ध करण्यासाठी सांगत आहेत. माम अनुस्मर युद्धच्या, हे अर्जुना, मला माझ्यावर लक्ष केंद्रित करून, माझ्या माझं स्मरण करून, माझ्यावर ध्यान करून तू हे युद्ध कर. यावरून आपल्याला पूर्णपणे कळतं की कुरुक्षेत्राचं युद्ध व्हावं आणि धर्माचं राज्य स्थापन व्हावं ही केवळ आणि केवळ भगवंतांचीच इच्छा होती. त्याच्यामुळे पांडवांना जे काही आधी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीच्या आधी किंवा कुरुक्षेत्राचं युद्ध झाल्यानंतर आता जे दुःख होत आहे इतक्या सर्व करोडो क्षत्रियांच्या हिंसेबद्दल, तर ते कोणतंही दुःख हे त्यांच्या पूर्वीच्या पूर्वकृत्यांचा परिणाम नसून
हे भगवंतांची विशेष प्रकारची योजना आहे. आणि कशासाठी योजना आहे हे पण इथे दिलेले आहे, आणि भगवद्गीतेत पण भगवंत सांगतात कोणत्या प्रकारची योजना असते भगवंतांची. नीतीचा आणि सत्याचा हा विजय व्हावा. तर इनफॅक्ट भगवद्गीतेचा खूप सुंदर श्लोक आहे, आपण एकदा बघू. 18व्या अध्यायामध्ये 78वा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. खूप महत्वाचा श्लोक आहे की कशा प्रकारे जिथे कुठे भगवंत असतील तिथे आणि भगवंतांचे भक्त असतील तिथे 4 प्रकारच्या गोष्टी निश्चित असणार, हे संजय सांगत आहेत धृतराष्ट्रांना. शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र यत्र हा म्हणा काय हरकत नाही. यत्र यत्र योगेश्वर योगेश्वर कृष्ण कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर यत्र हो, धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतेर् तत्र तत्र श्रीर्विजयो श्रीर्विजयो भूतेर् ध्रुवनीतिर्मतिर्मम ध्रुवनीतिर्मतिर्मम. तर इथे संजय धृतराष्ट्रांना सांगत आहेत की जिथे कुठे भगवंत कृष्ण असतील आणि भगवंतांचे शुद्ध भक्त अर्जुन असतील तिथे 4 गोष्टी या नियमित निश्चित असणार. कोणते कोणते 4 गोष्टी आहेत? ऐश्वर्य, विजय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर म्हणजे विशेष प्रकारची शक्ती, आणि नीती, मॉरॅलिटी म्हणजे नीती. तर आपण हे बघतो की भगवंत त्यांचा मुख्य प्रकारचा उद्देश असतो या जगामध्ये येण्यासाठी किंवा वेगवेगळे कार्य करण्यासाठी. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. नीतीचं, हरे कृष्ण, नीतीचं आणि सत्याचं राज्य यावं यासाठी भगवंतांची योजना होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. आणि पांडव जे की नीती मूल्यांचं आणि धर्माचं पालन करणारे होते, त्यांनी या नीतीचा विजय करण्यासाठी आणि सत्य आणि नीतीचं राज्य आणण्यासाठी जगाच्या राजसिंहासनावर बसावं हे भगवंतांची इच्छा होती. आणि त्या सत्याचा आणि नीतीचा ज्यावेळेस विजय झालेला आहे त्यावेळेस भगवंतांचे शुद्ध भक्त भीष्म पितामह यांना अत्यंत समाधान झालेलं आहे. मग तो नीतीचा विजय होताना, सत्याचा विजय होताना स्वतः भीष्मदेवांना पराभूत व्हावे लागले किंवा भीष्मदेवांना आपल्या जीवाची आहुती द्यावी लागत असेल तरी त्याचंही त्यांना बिलकुल काही प्रॉब्लेम नाहीये, त्याचंही काही त्यांना बिलकुल आक्षेप नाहीये. का? कारण असे श्रेष्ठ युधिष्ठिर महाराज जी की स्वतः धर्मराज, आपण पाहिलं मागच्या सत्रामध्ये, स्वतः धर्माचे पुत्र आहेत. आधी असे युधिष्ठिर महाराज या पूर्ण राजसिंहासनावर जगाच्या सार्वभौम राजा म्हणून बसल्यानंतर भीष्मदेवांना खूप आनंद झालेला आहे. आणि भीष्मदेव इथे आपल्याला भागवत सांगत आहे की स्वतः भगवंतांची इच्छा जाणून अधर्माच्या बाजूने म्हणजे दुर्योधनाच्या बाजूने युद्धामध्ये उतरले, हे दाखवण्यासाठी की एखादा व्यक्ती भीष्मदेवांसारखं शक्तिशाली, ज्यांना की इच्छा मरण प्राप्त होते, स्वतः असे इच्छामरण प्राप्त होणारे श्रेष्ठ योद्धे असे भीष्मदेव इतके शक्तिशाली असून पण जर ते अधर्माच्या बाजूने असतील, पापाच्या बाजूने असतील, तर त्यांचा विनाश हा निश्चित आहे हे जगाला दाखवण्यासाठी. आणि भीष्मदेवांना हे पण माहिती होतं की आजही बरेचसे लोक अशा प्रकारे चुकीचं समजतील त्यांना की केवळ आणि केवळ एक भौतिक गरजांसाठी त्यांच्यावर ऑब्लिगेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, किंवा कंपल्शन असणे अपरिहार्य, त्यांच्यासाठी अपरिहार्य होतं की कौरवांच्या बाजूने युद्ध करणं. पण असं बिलकुल नाहीये. त्याचं मेन मुख्य कारण आहे भीष्मदेव हे भगवंतांची मनातली योजना ही पूर्णत्वास नेत होते की भगवंत बऱ्याचदा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या भक्ताची परीक्षा घेऊन या जगासमोर एक विशिष्ट प्रकारचा आदर्श किंवा उपदेश देतात. ज्या प्रकारे आपण पाहतो
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन कठीण परिस्थितीमध्ये त्यांना परीक्षेत भगवंतांनी टाकलं, परंतु त्याचा परिणाम काय होता, त्याचा आउटकम काय होता? भगवद्गीतेचं ज्ञान हे पूर्ण जगासाठी प्राप्त झालं. त्याच प्रकारे आपण बघतो श्रीमद भागवताच्या सुरुवातीला पहिल्या स्कंदामध्ये कशा प्रकारे भगवंतांचे शुद्ध भक्त परीक्षित महाराज त्यांच्याकडून एका क्षणासाठी मोमेंटरी लॅप्स इन जजमेंट, एका क्षणासाठी त्यांचा विवेक बुद्धीच्या निर्णय घेण्यामध्ये थोडासा कसूर राहिला आणि भगवंतांनी याच्यासाठी त्यांना अवघड परिस्थितीमधून टाकलं, जेणेकरून या जगाच्या कल्याणासाठी श्रीमद भागवत अवतरावं. तर अशा प्रकारे आपण बघतो की इथे पण भगवंत केवळ आणि केवळ त्यांच्याच योजनेसाठी भीष्मदेवांना या कठीण परिस्थितीमधून परीक्षेमधून पाठवत आहेत, जेणेकरून त्यांच्या उदाहरणातून तुम्ही मी आपण सर्व हे धडा शिकू शकू आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शन, त्यांचं जे युधिष्ठिर महाराजांना दिलेली शिकवण आहे ती आपण पण जीवनामध्ये आचरणात आणू शकू. श्लोक क्रमांक 25 पासून ती शिकवण सुरू होईल. कुणाला काही प्रश्न आहे भीष्मदेवांच्या बाबतीत? प्रभूजी माताजी, की कशा प्रकारे ते भगवंतांचे शाश्वत शुद्ध भक्त आहेत, नित्य सहयोगी आहेत आणि अशा प्रकारचे शाश्वत भक्त पण भगवंत कधी कधी खूप कठीण परिस्थितीमधून त्यांना टाकतात, केवळ आणि केवळ सामान्य व्यक्तींना त्यांच्या उदाहरणामधून, त्यांच्या जीवनामधून धडा शिकता येईल आणि फायदा घेता येईल. कुणाला काही प्रश्न आहे यावर? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. संजना मॅम. प्रभूजी थोडंसं एक्सप्लेन करा ना, मी थोडं लेट जॉईन झाले ना, मला कन्फ्युजन झालं प्रभूजी. अच्छा, तर मी एकदा शेवटच्या 5-6 ओळी वाचतो आणि मग हो. एक्सप्लेन करतो. हो. इथे भागवताच्या श्लोक क्रमांक 16च्या तात्पर्यामध्ये भागवतामध्ये सांगितलं आहे, अंततः सत्याचा नीतीचा विजय झाला हे पाहून भीष्मदेवांना अत्यंत समाधान झाले. ते स्वतः जरी राजा युधिष्ठिरांच्या विरुद्ध लढले होते, तरीही राजा युधिष्ठिर राज्यावर बसले हे पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला. भीष्मांसारख्या पराक्रमी योद्ध्याला सुद्धा कुरुक्षेत्राचे युद्ध जिंकता आले नाही, कारण भगवंतांना असे सिद्ध करावयाचे होते की पाप कोणत्याही परिस्थितीत नीतीवर विजय मिळवू शकत नाही. तेथे पापाच्या बाजूने लढणारे कोणीही असो. भीष्मदेव स्वतः भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते, परंतु त्यांनी पांडवांच्या विरोधात युद्ध केले, कौरवांच्या बाजूने युद्ध केले. त्यामागेही परमेश्वराचीच इच्छा होती, कारण परमेश्वराला असे दाखवायचे होते की भीष्मदेवांसारखा योद्धा देखील अन्यायाच्या पक्षाकडून लढला तरीही जिंकू शकत नाही. म्हणजे भीष्मदेवांच्या बाबतीमध्ये भगवंत हे लेकी बोले सुने लागे अशा प्रकारचं करत होते की आपल्या स्वतःच्या शुद्ध भक्ताला त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये टाकलेलं आहे. का? कारण भीष्मदेवांच्या जीवनातून आपण सर्व धडा शिकू शकू. कोणता धडा शिकायला पाहिजे? की भीष्मांसारखे जे पराक्रमी योद्धे होते, ज्यांना इच्छा मरण हे, हरे कृष्ण, इच्छा मरण हे प्राप्त होते की स्वतःची इच्छा झाल्याशिवाय त्यांचा मृत्यू होणार नाही, अशी इच्छा मरण प्राप्त असणारे महापराक्रमी भीष्मदेव पण जर चुकीच्या बाजूने, पापांच्या बाजूने, कौरवांच्या बाजूने जर युद्ध लढत असतील, तरीही त्यांचा जो अंत आहे तो निश्चित आहे. हे भगवंतांना शिकवायचं होतं आणि त्यासाठी भीष्मदेव स्वतः पण समर्पित झाले भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. यासाठी समर्पित म्हटलेले त्यांना की कित्येक पिढ्यांमध्ये त्यांना माहिती होते की लोक त्यांना चुकीचं समजतील. लोक हे समजतील की भीष्मदेवांनी केवळ आणि केवळ धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांचे मीठ, म्हणजे त्यांचा जो उदरनिर्वाह होता तो धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्यावर अवलंबून होता, म्हणून भीष्मदेवांनी कौरवांच्या बाजूने युद्ध केलं. पण हे खरं कारण नाहीये. भीष्मदेव ओळखत होते भगवंतांची इच्छा काय, योजना काय, आणि ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते मी स्वतः करण्यासाठी तयार आहे. क्लिअर आहे संजना माताजी? हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण.
किरण जाधव प्रभूजी, आपला काही प्रश्न आहे का? ठीक आहे, तर आपण श्लोक क्रमांक 17 पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तस्मादिदं दैवतन्त्रम् तस्मादीदं दैवतन्त्रम् दैवतन्त्रम् व्यवस्य भरतर्षभ देवस्य व्यवस्य भरतर्षभ भरतर्षभ तस्यानुविहितो नाथ तस्यानुविहितो नाथ 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 पाहि प्रजाप्रभो नाथ नाथ पाहि पाहि प्रजा प्रजाप्रभो. प्रभो. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हा, संजना माताजी. प्रभूजी दोन्ही वाचायचं ना? हा. धन्यवाद. हरे कृष्ण. हे भरत कुलोत्पन्न श्रेष्ठ पुरुषा, मी निश्चयाने सांगतो की जे घडले ते सर्व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच घडले आहे. परमेश्वराची ही अचिंत्य योजना तूही मान्य कर आणि तू तिचे पालन कर. तू आता राजा झाला आहेस, म्हणून हे राजा, आता अनाथ झालेल्या आपल्या प्रजेचे तू योग्य प्रकारे पालन कर. तात्पर्य, आपल्याकडे आपल्याकडे एक सार्वत्रिक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. भगवानने त्याप्रमाणे जगाला शिकवण्याच्या उद्देशाने येथे आपल्या भक्तांना शिकवित आहेत. भक्ताला भगवंतांकडून नवे काही शिकवायचे असते असे नाही, कारण आपल्या प्रामाणिक भक्ताच्या अंतःकरणात राहून भगवान तेथूनच त्याला शिकवित असतात. म्हणून जेथे कधी भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे भक्ताला शिकवण्याचा दिखावा केला जातो, तो अल्पबुद्धीच्या लोकांना शिकवण देण्यासाठीच असतो. भक्ताचे कर्तव्य एवढेच असते की आपल्याला सोसावे लागणारे कष्ट म्हणजे भगवत प्रदत्त वरदान आहे असे समजून आक्षेप न कर देता ते सोसणे. भीष्मदेवांनी पांडवांना असा परामर्श दिला की त्यांनी राज्यशास्त्राचे उत्तरदायित्व निशंकपणे स्वीकारावे. कुरुक्षेत्रावरील युद्धामुळे प्रजाजनांमध्ये असुरक्षितपणाची भावना उत्पन्न झाली होती आणि आता युधिष्ठिर महाराज राज्याची धुरा तेव्हा स्वीकारतात याची ते वाट पाहत होते. शुद्ध भगवत भक्त सर्व प्रकारच्या कष्टांना भगवंतांची कृपा असल्याने समजतो. भगवंत परम स्वरूपी आहेत आणि या दोघात लौकिक अंतर नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे भागवत आपल्याला सांगत आहे की कशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांना कधी कधी कठीण परिस्थितीमध्ये टाकतात, केवळ आणि केवळ सामान्य व्यक्तींना, अल्पबुद्धीच्या व्यक्तींना शिकवण देण्यासाठी. भगवंतांच्या भक्तांना शिकवण देण्यासाठी एवढं सगळं खटाटोप करण्याची गरज नाहीये. भगवंतांचे भक्त केवळ आणि केवळ परमात्मा रूपामध्ये भगवंत जरी त्यांना प्रेरणा देत राहिले, तेवढी शिकवण त्यांच्यासाठी पर्याप्त असते. परंतु जे अल्पबुद्धीचे लोक आहेत, ज्यांना एक उदाहरण समोर लागतं. शास्त्रामध्ये सांगितले की 4 प्रकारचे लोक या जगामध्ये असतात. सर्वात हुशार जे लोक आहेत ते, ज्यांना ऐकलं की एखादी गोष्ट लक्षात येते, ते समजून घेतात आणि त्या मुद्द्याचं पालन करतात, पूर्ण जीवनभर त्या तत्वाचं पालन करतात. ते झाले सर्वश्रेष्ठ, सर्वात वरच्या स्तरावर. त्याच्यानंतर 2 नंबरच्या स्तरावर जे व्यक्ती आहेत, सामान्य व्यक्ती जगातले, ते असे लोक आहेत की ज्यांना फक्त ऐकून कळत नाही, त्यांना पाहून कळतं. म्हणजे एखादं उदाहरण त्यांच्या समोर व्हावं लागतं, मग त्यांच्या लक्षात येतं आणि तो धडा शिकण्याचा तो प्रयत्न करतात, त्याच्यानंतर पालन करतात. तिसऱ्या प्रकारचे लोक असतात की ज्यांना ऐकून लक्षात येत नाही, पाहून पण लक्षात येत नाही. त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये एकदा अनुभव घ्यावा लागतो आणि मग ते धडा शिकतात. आणि चौथ्या स्तरावरचे लोक असतात ज्यांना ऐकून लक्षात येत नाही, पाहून लक्षात येत नाही, स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेऊन पण लक्षात येत नाही, पुन्हा पुन्हा त्या चुका करत राहतात आणि शेवटी त्यांना खूप मोठी त्याची किंमत चुकीची भोगावी लागते. उदाहरणार्थ आपण समजू शकतो की जसं की आपण नीती मूल्यांमध्ये किंवा आपल्या शालेय शिक्षणांमध्ये आपण ऐकतो, समजून घेतो की कशा प्रकारे सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करायला पाहिजे. त्या नियमांचं पालन न केल्यामध्ये, चुकीचे कार्य केल्यामुळे शिक्षा होऊ शकते. ज्या प्रकारे चोरी केल्यामुळे शिक्षा होऊ शकते. हे झालं एक तत्व. तर जो हुशार मुलगा आहे तो हे ऐकून लक्षात येतं त्याच्या आणि तो विचार करतो की कितीही काही कोणती गोष्ट आकर्षित दिसली तरी ती आपली नसेल तर आपण घ्यायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षा होऊ शकते. त्याच्यामुळे मी दूर राहील. तो झाला सर्वात हुशार विद्यार्थी. त्यानंतरचा विद्यार्थी आहे किंवा व्यक्ती आहे
तो बघतो की अरे, चोरी केल्यानंतर पोलीस पकडू शकतात, शिक्षा होऊ शकतात, परंतु तो कोणत्या तरी व्यक्तीला चोरी करताना पाहतो. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलेलं पाहतो आणि तो किती कठीण परिस्थितीमध्ये त्या अपराध्याला जावं लागतं, तो पण पाहतो आणि तो त्याच्यानंतर शिकतो की ही गोष्ट चुकीची आहे, मी कधीही नाही करायला पाहिजे. विचार करतो की ठीक आहे, चोरी करणं चुकीचं आहे, कायदा मोडणं आहे. हा व्यक्ती पण पकडला गेला, इतके सारे व्यक्ती पकडले जातात आणि त्यांना पण शिक्षा होते. परंतु मी याच्यामधून सुटेल, चोरी करून पकडल्या जाणार नाही आणि इंद्रिय भोग मला करता येईल. असा विचार करून स्वतःला खूप वेगळं असं समजण्यामध्ये शेवटी तो ती चुकीची गोष्ट करतो आणि स्वतः पण पकडला जातो. त्याला पण ती शिक्षा भोगावी लागते. इतके सगळे उदाहरणं पाहिल्यानंतर पण तो सुधरत नाही. आणि चौथ्या प्रकारचा जो व्यक्ती आहे, तो विचार करतो, की मागच्या वेळेस मला शिक्षा झाली होती, कारण मी व्यवस्थित काळजी घेतली नाही. यावेळेस ते चुकीचं कार्य करताना मी व्यवस्थित काळजी घेईल आणि यावेळेस मी पकडल्या जाणार नाही. अशा प्रकारचे 4 प्रकारचे लोकं असतात. तर भगवंतांचे भक्त हे केवळ आणि केवळ त्यांच्याकडून भगवंतांच्या निर्देशांचं श्रवण करून, भगवंतांच्या निर्देशांना ओळखून, भगवद्गीता, श्रीमद भागवतामधून स्वतःच्या जीवनामध्ये त्या नियमांचं पालन करू शकतात. परंतु जे अल्पबुद्धीचे लोकं असतात, इथे सांगितलं आहे, अल्पबुद्धी शब्द कुठं वापरलेला आहे? हां. भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे भक्ताला शिकवण्याचा देखावा केला जातो. तो अल्पबुद्धीच्या लोकांना शिकवण देण्यासाठी. जे की व्यक्ती केवळ ऐकून शिकू शकत नाहीत, केवळ पाहून शिकू शकत नाहीत, अशा अल्पबुद्धीच्या लोकांना शिकवण्यासाठी भगवंत कधी-कधी आपल्या भक्तांना पण कठीण परिस्थितीमधून, परीक्षेमधून घालतात. आणि बाकीचे पण काही कारणं आहेत, भगवंत आपल्या भक्तांना कधी-कधी कठीण परिस्थितीमधून का घालतात? ते पुढच्या श्लोकांमध्ये क्लिअर होईल. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण, प्रभुजीज, माताजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 18. तर आता श्लोक क्रमांक अशा प्रकारे भगवंतांच्या योजनेबद्दल युधिष्ठिर महाराजांना सांगितल्यानंतर भीष्म पितामह स्वतः भगवंतांचा जो स्तर आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या रूपामध्ये, नारायण रूपामध्ये, तो इथे सादर करत आहेत युधिष्ठिर महाराज आणि सर्व ऋषीमुनींच्या समोर आणि आपल्या फायद्यासाठी, आपल्या कल्याणासाठी. तर आपण काही श्लोक इथे म्हणण्याचा प्रयत्न करू आणि काही श्लोक डायरेक्ट अनुवाद आणि तात्पर्याकडे जाऊ. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य. हरे कृष्ण माताजी. तुम्हाला काही विचारायचंय का माताजी? हरे कृष्ण. अजून कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण प्रभुजीज, माताजीज. ठीक आहे, मी वाचतो इथे. हे श्रीकृष्ण म्हणजे इतर कोणी नसून साक्षात अचिंत्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते आदि नारायण असून परमभोक्ते आहेत. ते आमच्यापैकी एक असल्यासारखे वृष्णी कुळात वावरत आहेत आणि आपल्या माया शक्तीने ते आपल्याला मोहित करून टाकीत आहेत. तर इथे भीष्मदेव सांगत आहेत की कशा प्रकारे हे युधिष्ठिर, कृष्ण जरी तुमच्या नातेसंबंधात तुम्हाला कुटुंबातली सदस्य वाटत असेल, तरी हे आपण समजून घ्यायला पाहिजे की भगवंत हे ना तर कोणत्या कुळाशी बांधील आहे, ना तर त्यांचे शाश्वत रूपामध्ये त्यांचे ते अजन्मे आहेत. अजन्मे आहेत म्हणजे साक्षात शाश्वत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या रूपामध्ये आहेत. त्यांचं ना कोणी स्रोत आहे, ना तर कोणत्याही विशिष्ट कुळामध्ये आपण त्यांना सीमित करू शकतो. तर त्यांना जसं कुंती मातेच्या प्रार्थनेमध्ये पण आपल्याला पाहिलं, की कुंती देवी सांगतात, की "हे प्रभू, मी आतापर्यंत तुम्हाला माझ्या भाच्याच्या रूपामध्ये किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा कनिष्ठ नातेवाईक म्हणजे कुंती देवीचे जे भाऊ आहेत,
वसुदेव त्यांच्या मुलाच्या रूपामध्ये समजत होते, तर कृपया तुम्ही माझे हे जे भौतिक दृढ संबंध आहेत ते कृपया कापून टाका आणि जेणेकरून मी तुम्हाला केवळ आणि केवळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या रूपामध्ये ओळखेल. त्याचप्रमाणे भीष्मदेव येथे सांगत आहेत, की भगवंत कृष्णांना वृष्णी कुळामध्ये मधील एक समजणं किंवा एक विशिष्ट आई, वडील यांचा पुत्र समजणं किंवा युधिष्ठिर महाराजांनी किंवा पांडवांनी आपले जे मामे भाऊ आहेत त्या रूपामध्ये समजणं, हे समजणं बरोबर नाहीये. का? कारण भगवंत आपल्या मायाशक्तीने या जगातल्या वेगवेगळ्या लोकांना, मग ते भौतिकवादी व्यक्ती असो, त्यांना महामाया शक्तीने किंवा काही प्रकारचे विशिष्ट भक्त असो, त्यांना योगमाया शक्तीने नेहमी आच्छादित करतात. तर विशेषतः या महामाया शक्तीच्या आवरणापासून वाचवण्यासाठी स्वतःला युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत, की तुम्ही भगवंतांना भौतिक संबंधामध्ये समजू नका की आपले मामे भाऊ आहेत. कृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की दोन प्रकारची ज्ञान घेण्याची पद्धत आहे. एक आहे अवरोह मार्ग. अवरोह मार्ग म्हणजे ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेमध्ये एका अशा व्यक्तीकडून ज्याला ते ज्ञान प्राप्त आहे गुरु शिष्य परंपरेमध्ये, त्या गुरुकडून त्याच्या शिष्याला आणि त्या शिष्याकडून पुढे त्यांच्या शिष्याला अशा प्रकारे हे ज्ञान प्राप्त होत जातं. परंतु आरोह पद्धत ही अशी आहे जी की असेंडिंग प्रोसेस म्हणजे आपण स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या प्रयत्नावर ज्ञान मिळवायला प्रयत्न करतो. उदाहरणार्थ तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण द्यायचं तर आता ते पुस्तकांचा संच उपलब्ध आहे का नाही माहित नाही, पण मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस एक नवनीत यांचा प्रश्नसंच यायचा. 21 अपेक्षित प्रश्नसंच किंवा गाईड्स यायचे नवनीत यांचे. तर तुम्ही ते गाईड वाचा, अपेक्षित प्रश्नसंच वाचा, आधीच्या काही वर्षांचे प्रश्नोत्तर दिलेले असायचे आणि त्यानुसार मोर ऑर लेस कळून चुकायचं की परीक्षेचा पॅटर्न काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यांची काय तयारी करायला पाहिजे. किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अभ्यासमाला उपलब्ध असायच्या, एकलव्य अभ्यासमाला वगैरे, जेणेकरून स्वतः त्या पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षेमध्ये तुम्ही चांगला स्कोर आणू शकता. तर ही झाली आरोह पद्धत. परंतु भक्तीची पद्धत अशी नाहीये. भक्तीची पद्धत ही अशी आहे, अवरोह पद्धत आहे. अवरोह पद्धत म्हणजे आपण तर प्रयत्न करायलाच पाहिजे, आपण सेवा करायला पाहिजे, परंतु ती सेवा केल्यानंतर, ती प्रयत्न केल्यानंतर भगवंतांची प्रसन्नता आणि भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, गुरु शिष्य परंपरेमध्ये येणारे जे भक्त आहेत, त्यांना प्रसन्न करून हे ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत आहे ती अवरोह पद्धत आहे. अवरोह म्हणजे वरून खाली येणारं ज्ञान आणि आरोह पद्धत म्हणजे आपले करणारे प्रयत्न. तर केवळ प्रयत्न हे पर्याप्त नाही आहेत, तर त्या प्रयत्नांनी भगवंतांना आणि त्यांच्या शुद्ध भक्तांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त महत्वाचं आहे. तर भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत की तुम्ही भगवंतांना, कृष्णाला कृपया स्वतःतल्या कुटुंब सदस्यासारखं किंवा वृष्णी कुळामधले एक किंवा आपले मामे भाऊ या रूपामध्ये समजू नका, कारण त्या रूपामध्ये तुम्ही भगवंतांना पूर्णपणे जाणून घेऊ शकणार नाही. आणि त्याच प्रकारे प्रभुपादजी सांगत आहेत की कधी कधी आपण आपल्या भौतिक बुद्धीच्या जोरावर कधी कोणती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक साक्षात्कारी अशी नाहीये की केवळ आणि केवळ आपल्या भौतिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणीही व्यक्ती तशीच प्राप्त करू शकेल. उदाहरणार्थ प्रभुपादजी उदाहरण देतात की मनुष्याने आधुनिक विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली आहे. आपण हा भाग वाचू तात्पर्याचा. प्रभूजीच माताजीच आपली जी चर्चा चालू आहे, कळत आहे आपल्याला की कोणती गोष्ट अवघड वाटत आहे समजून घ्यायला? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. एक प्रश्न होता. आहा. जसं कुंती महाराणी श्रीकृष्णाला प्रार्थना करते की मला माहेर आणि सासर या दोघांपासून हे करून काय करायचंय की तुम्ही परमेश्वर आहे त्या पद्धतीने मला ऍक्सेप्ट करा, असं ती कुंती महाराणी सांगत आहे.
पण तुम्ही असं सांगितलेलं की सगळ्यात जास्त प्रेम म्हणजे गोप गोपियांचं प्रेम आहे. कारण ते सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे. कारण ते फक्त कृष्णाला कृष्ण म्हणजे भगवान मानत नाही, ते फक्त कृष्णाला जे जसे आहेत तसे मानतात. तर प्रभूजी हे थोडं कन्फ्युजन होतं, मला समजत नाही की कृष्णाला आपण भगवान म्हणून ऍक्सेप्ट करायचं की कृष्णाला तो जसा आहे तसं ऍक्सेप्ट करायचंय प्रभूजी. सी भगवंतांच्या भक्तांचे वेगवेगळे स्तर आहेत माताजी. उदाहरणार्थ आपण आता सध्या भगवंतांना साधना भक्तीमधून कळण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भगवंतांना साधना भक्तीमधून कळण्याचा प्रयत्न करत असताना भगवंतांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हा स्तर ओळखणे आणि त्याप्रमाणे त्यांची सेवा करणे हा एका साधना भक्तीच्या स्तरावरील भक्ताचं कर्तव्य आहे. परंतु गोपींचा जो भक्तीचा स्तर आहे, गोपीज ह्या भक्तीच्या हायरार्कीमध्ये सर्वात टॉप मोस्ट लेवलला आहे. ठीक आहे. त्या कृष्णासाठी पूर्ण प्रकारे अशा प्रकारे समर्पित आहेत की त्यांच्या समोर त्यांना बाकीच्या घरच्यांचे संबंध, जसे पती असू, भाऊ असू, आई असू, वडील असू, या सर्व भौतिक नातेसंबंधांच्या पण पुढे त्यांचे समर्पण आहे भगवंतांसाठी. त्याच्यामुळं असं समजणं बरोबर नाही की भगवंतांना ते नातेसंबंधांमध्ये स्वतः समर्पित आहेत. भगवंतांच्या समोर दुसरं कोणताच नातेसंबंध त्यांच्यासाठी तेवढा महत्वाचा नाहीये गोपींसाठी माताजी. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये फरक नाही. साधना भक्तीमध्ये आपण भगवंतांना एका स्वामीच्या रूपामध्ये आणि स्वतःला एका दासाच्या रूपामध्ये त्यांच्या सेवेमध्ये जोडतो. परंतु गोपींचा जो स्तर आहे तो पूर्ण 100% समर्पणाचा आहे, ज्याच्यामध्ये बाकीचे कोणतेच भौतिक नातेसंबंध हे भगवंतांच्या समर्पणाच्या समोर महत्वाचे नाहीयेत, क्षुल्लक आहेत. ठीक आहे माताजी. तर ते ओके जे प्रभू. भगवंतांचे म्हणजे संबंध जे गोपी समजतायत ते भौतिक नसून पूर्णपणे त्यांचं समर्पण आहे भगवंतांच्या प्रती. पण त्या समर्पणाची आपण हे करू शकत नाही, इमिटेट करू शकत नाही, कॉपी करू शकत नाही. ठीक आहे माताजी. ओके प्रभूजी, धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. तर या तात्पर्यामध्ये स्वतःच्या म्हणजे आरोह पद्धतीने आपल्या शक्तीच्या जोरावर भगवंतांना केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर जाणू शकत नाहीत. त्यासाठी भगवंतांना आणि त्यांच्या शुद्ध भक्तांना गुरु शिष्य परंपरेमध्ये येणाऱ्या प्रसन्न करणं आपल्या सेवेने खूप खूप आवश्यक आहे. भागवतामध्ये सांगतात, आधुनिक परंतु केवळ वितंडवादी लोकच विरुद्ध वक्तव्य करतात. उदाहरण म्हणून पाहूया. आधुनिक अवकाशयान आकाशात उडते आणि शास्त्रज्ञ सांगतात की आपण चंद्राचा विरुद्ध भाग तेथे जाऊन पाहिला, तेव्हा लोक त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. कारण त्यांनी शास्त्रज्ञांना अधिकारी मानलेले आहे. तर याचा अर्थ काय होतो की काही मानवांनी असं ठरवलंय की तुम्ही म्हणता ना की चंद्र हा दुसरा आपल्या भौतिक आधुनिक प्रगतीच्या जोरावर त्या ग्रहावर जाऊन दाखवेल, मग माझी पात्रता असू किंवा नसू, अशा प्रकारची मेंटॅलिटी आधुनिक हे शास्त्रज्ञ ठेवतात. परंतु शास्त्र काय सांगतं? भागवताच्या सांगितल्याप्रमाणे पृथ्वी जसं मर्त्य लोक आहे त्याच्यावर 7 हे वेगवेगळ्या प्रकारचे स्वर्ग लोक आहे. जसं स्वर्ग लोक आहे आणि आपण बघतो की जनलोक, तपलोक, महरलोक आणि ब्रह्मलोक अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 7 लोक आहेत पृथ्वीच्या वर. आणि त्याच प्रकारे पृथ्वीच्या खाली सुतल, तलातल, वितल, रसातल, पाताल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खालचे ग्रह आहेत, जे की ज्यांना आपण सर्वच नरक नाही आहेत खालचे, परंतु मर्त्य लोकापेक्षा खालच्या स्तरावर त्यांना समजलं जातं. तर शास्त्रामध्ये सांगितलंय की जे पृथ्वीच्या श्रेष्ठ जे कोणते स्वर्गलोक आहेत आणि चंद्र हा पण स्वर्गलोकांपैकीच एक शास्त्रामध्ये सांगितलंय, त्याच्यावर आपण आपलं भौतिक शरीर घेऊन, हाडामासांचं हे शरीर घेऊन आपण जाऊ शकत नाही. का? तर तिथे जाण्यासाठी तिथलं, कारण भौतिक भोगाचं जे स्तर आहे तो उच्च आहे, त्याच्यामुळे तिथे जाण्यासाठी पण त्या भौतिक उपभोगाला सोयीस्कर असं शरीर घेऊन जाणं आवश्यक आहे, हे शास्त्र सांगतात. पण मनुष्य काय विचार करतो की शास्त्र ही पात्रता सांगतात ना, मी जबरदस्ती माझ्या भौतिक
प्रगतीच्या जोरावर तिथे जाऊन दाखवेल. पण मग अशा प्रकारे बळजबरीने भौतिक प्रगतीच्या जोरावर जर आपण तिथे गेलो तर आपल्याला काय दिसणार? आपल्या शास्त्रज्ञांना एवढं दिसणार की माती आहे, दगड आहेत, खडक आहे. परंतु स्वर्गलोकातलं जे ऐश्वर्य आहे, स्वर्गलोकातलं जे अ, भरभराटी आहे भौतिक उपभोगासाठीची, ते ऐश्वर्य त्यांना ह्या मेकॅनिकल अरेंजमेंटच्या जोरावर कधीही दिसणार नाही. का? कारण त्यांनी पात्रता नाहीये त्यांची तिथे जाण्यासाठी. स्वतःला त्यांनी पात्र केलेलं नाहीये शास्त्रात दिलेल्या नियमांप्रमाणे. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण आपल्याला देतो मी, की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिका हा एक संपन्नशाली देश आहे या पृथ्वीवरचा. तुम्हाला जर नियमाप्रमाणे अमेरिकेत जायचं तर काय करावं लागेल? प्रभुजीज, माताजीज सांगा आपल्यापैकी कोणी? विजा काढावा. पासपोर्ट, विजा सगळं तयार ठेवायला. हा, पासपोर्ट, विजा काढावा लागेल. आणि विजा म्हणजे तिथल्या सरकारने आपल्याला दिलेली परवानगी आहे. तुम्ही या कारणासाठी एवढ्या काळापुरते आमच्या देशामध्ये येऊ शकता. ही त्यांनी दिलेली परवानगी आहे. हा अमेरिकेमध्ये जाण्याचा बरोबरचा मार्ग आपण समजून घेऊ. आणि याच्या विरुद्ध काही चुकीचे मार्ग आहेत का अमेरिकेत जाण्याचे? प्रभुजीज, माताजीज हो प्रभूजी. आहेत ना? जसं हो. आपण आहेत आहेत. बर बऱ्याचदा ऐकतो की इलिगल इमिग्रंट्स ज्याला आपण म्हणतो, की काही लोक बोटीने वगैरे प्रवास करून अमेरिकेच्या दक्षिणातल्या भागातल्या देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून इलिगल प्रकारे अमेरिकेची बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात, की जीवावर उदार होऊन पण कधी कधी असे इलिगल इमिग्रंट्स अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गुजरात मधलं कुटुंब, नवरा बायको, 2 लहान मुलं चुकीच्या मार्गाने, इलिगल इमिग्रेशनच्या मार्गाने कॅनडामध्ये पोहोचून नंतर अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत होते पायी. आणि अमेरिकेची आणि कॅनडाची बॉर्डर हिवाळ्याच्या काळामध्ये इतकी गारठलेली असते की अक्षरशः पूर्णचे पूर्ण कुटुंब तिथे गारठून त्यांचा मृत्यू झाला. तर सांगण्याची गोष्ट अशी की चुकीच्या पद्धतीने पण व्यक्ती जाऊ शकतो त्या ठिकाणी, पात्रता नसताना किंवा परवानगी घेतलेली नसताना. पण त्यावेळेस जर पकडल्या गेलं तर काय होईल? त्या इलिगल इमिग्रंट्सला, प्रभूजीज, माताजीज, तुरुंगात डांबलं जाईल. त्यांना त्यांना तिथे शिक्षा होईल कायद्याप्रमाणे. ते लॉ अबाइडिंग सिटीजन म्हणजे कायद्याचं पालन करणारे नागरिक या नात्याने तिथे राहू शकणार नाहीत. कायद्याचं पालन करणारे नागरिक या नात्याने जर राहायचं असेल तर आपल्याला व्यवस्थित रीतसर परवानगी घेणं आवश्यक, विजा घेणं. मग आपण तिथले लीगल रेसिडेंट होऊ किंवा कदाचित नागरिक पण होऊ शकू. त्याच प्रकारे शास्त्र आपल्याला सांगतं की जसं पृथ्वीवर अमेरिका हे एक ऐश्वर्य संपन्न देश आहे, त्याचप्रमाणे भौतिक जगतामध्ये पण स्वर्गलोक जे आहेत ते ऐश्वर्यपूर्ण असे उच्च स्तरावरील लोक आहेत. उच्च स्तर म्हणजे भौतिक उपभोगाच्या बाबतीमध्ये उच्च स्तर. परंतु हे स्वर्गलोक म्हणजे आध्यात्मिक जगत नाहीये, ही गोष्ट समजून घ्या. तर ह्या स्वर्गलोकात जाण्यासाठी पण शास्त्र सांगते की आपली विशिष्ट पात्रता असली पाहिजे. ज्या प्रकारे अमेरिकेत जाण्यासाठी विजा असणं, पासपोर्ट असणं, ही विशेष प्रकारची पात्रता असली पाहिजे. चुकीच्या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ज्या प्रकारे इलिगल इमिग्रंट्सला कुटुंबात नाही, तुरुंगामध्ये डांबलं जातं, एक कायद्याचं पालन करणारे नागरिक म्हणून त्यांना कधी राहायला भेटत नाही. त्याच प्रकारे केवळ आणि केवळ भौतिक प्रगतीच्या जोरावर जर आपण उच्च ग्रहांवर जायचं ठरवलं तर आपल्याला तिथलं जे ऐश्वर्य संपन्नता आहे ती कधीच अनुभवायला भेटणार नाही. तिथलं दगड, माती, अंधार ह्याच गोष्टी आपल्याला दिसणार. आणि आपण विचार करू की चंद्र म्हणजे एवढंच आहे. असं बिलकुल नाहीये. शास्त्रातलं वर्णन तुम्ही जर पाहिलं स्वर्गलोकांचं तर खूप सुंदर असं वर्णन आहे. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज या मुद्द्यांवर? कशा प्रकारे शास्त्र आपल्याला सांगतं तुम्ही पात्रता घ्या, मग त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. पण तो विना पात्रतेचं केवळ भौतिक प्रगतीच्या जोरावर जायचं ठरवलं तर तो प्रयत्न फसेल, पूर्णत्वास जाणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी मला एक थोडा प्रश्न होता की प्रभूजी जे आहे आता जे ऊर्ध्व लोक आहे ते सगळे आहे जे उपभोगामध्ये जास्त आहेत म्हणून ते आध्यात्मिक लोकांमध्ये मोडले जात नाही. हा तर प्रभूजी मग त्याच्यासाठी
वेगळी पण अशी पात्रता असते का, की जे आध्यात्मिक आपण भगवंताकडे जाण्यासाठी भक्ती वगैरे करतो, तर या लोकांमध्ये जे आध्यात्मिकता मोडत नाही तरी पण ते लोक जर आपल्याला बघायचे असते त्याच्यासाठी पण वेगळी अशी पात्रता असते का? हो माताजी, तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पुण्य कर्म करून जर ते पुण्य कर्मफळ जर साठवलं तर आपल्याला या भौतिक उच्च स्तरावरच्या ग्रहांमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. पण तिथे प्रॉब्लेम हा आहे की पृथ्वी लोकावरच आपण बघतो की कधी कधी भौतिक सुखामध्ये आपण एवढे लिप्त होऊन जातो की भगवंतांची प्रामाणिकपणे स्मरण करणे अवघड होऊन बसते. पण ह्या उच्च भौतिक स्तरावरच्या स्वर्ग लोकांमध्ये भौतिक उपभोगाचं स्तर इतका उच्च आहे की भगवंतांचं स्मरण होणं खूप अवघड आहे माताजी. तो प्रॉब्लेम आहे की उदाहरण सांगतो की आपण भौतिक जगामध्ये कशा प्रकारे आपला भोग करण्याची कॅपॅसिटी लिमिटेड आहे. कुणाला जर गुलाबजामुन आवडत असतील तर आपण किती खाऊ शकतो? 5, 10, 12, 15. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला आवडत असून पण शरीर त्याला अलाउ करणार नाही त्यापेक्षा जास्त गुलाबजामुन खाण्यासाठी, नाहीतर उलटी होईल. बरोबर आहे ना? का? कारण शरीराची भौतिक उपभोग करण्याची जी क्षमता आहे ती सीमित आहे, लिमिटेड आहे. परंतु स्वर्गलोकामध्ये ते भौतिक उपभोग करण्याची जी कॅपॅसिटी आहे, सीमा आहे, ती वाढवून दिलेली जाते, जेणेकरून ते उपभोग मग तिथे जर समजा उदाहरणार्थ गुलाबजामुन आवडत असतील, 10-12 वर शरीर थांबणार नाही तुम्हाला. 500-1000 घेतले तरीही शरीर तेवढंच तंदुरुस्त राहील ते पचवण्यासाठी आणि तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी. परंतु प्रॉब्लेम हाच आहे की कृष्णाचं प्रामाणिकपणे स्मरण करणं तिथं सोपं नाहीये भौतिक उपभोगामुळे. क्लिअर आहे संजना माताजी? हो प्रभूजी, धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आणि हा मुद्दा बाकीच्या भक्तांसाठी पण महत्वाचा आहे. काही काही बाहेरच्या लोकांचा बराच गैरसमज असतो की आध्यात्मिक जगत आणि स्वर्गलोक हे एकच आहे. म्हणजे जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करायची म्हणजे स्वर्गलोक प्राप्त करणे. बऱ्याच वेळेला आपण भौतिकवादी लोक लिहिताना पाहतो, कोणी नातेवाईक जवळचा व्यक्ती गेल्यानंतर काय लिहितात? स्वर्गवासी, स्वर्गवासी ABC. परंतु त्यांना हे नाही कळत की स्वर्गात जरी गेले तरी पुन्हा काय होणार आहे? प्रभूजीच माताजीच काय करावं लागणार आहे त्या व्यक्तीला? परत त्यांना यावं लागेल या या मृत्यू लोकामध्ये. पुण्यक्षीण झाल्यावर पुण्य, मृत्यू लोक मध्ये हा, परत यावं पुण्य हा, लागतं. झाल्यानंतर. खूप छान. पुण्य कर्म क्षीण झाल्यानंतर या मर्त्य लोकामध्ये परत यावं लागेल आणि पुन्हा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा आईच्या पोटामध्ये 9 महिने राहावं लागेल आणि पुन्हा सगळे मायादेवीचे दांडू खावे लागतील. परंतु भक्तांना स्वर्गलोक नकोय. का? भक्तांना कृष्णलोक पाहिजे, जेणेकरून शाश्वत लोक आहे. तिथे जन्म आणि मृत्यू हे चक्र केवळ आणि केवळ आध्यात्मिक जगतामध्ये थांबतं. आध्यात्मिक जगतामध्ये जन्म आणि मृत्यू ह्या चक्राचं अस्तित्व नाहीये. जोपर्यंत आपण भौतिक जगतामध्ये स्वर्गलोकच काय, स्वर्गलोकाच्या वर जरी आपण गेलो, जसं की महरलोक, तपलोक, जनलोक, ब्रह्मलोक, या स्वर्गलोकापेक्षा वरच्या लोकांमध्ये जरी गेलो तरीही आपल्याला जन्म आणि मृत्यू निश्चित आहे. ब्रह्मदेवांना पण आहे. पण भक्ती जर करून आध्यात्मिक जीवनामध्ये गेलो, तिथे आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींच्या इन्फ्लुएन्स खाली या गोष्टींमध्ये येण्याची गरज नाही. शाश्वत आयुष्य आपण तिथे भगवंतांच्या सेवेमध्ये जगू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. अजून एक प्रश्न होता. अहा. प्रभूजी, हे विचारायचं होतं की म्हणजे तुम्ही सांगितलंय की आपण जेव्हा श्रीकृष्णाच्या घरी जातो म्हणजे कृष्ण लोक, तर तिकडे आपल्याला फक्त सुखच सुख आहे कारण आपण कृष्णाचे नित्य संगी बनतो. पण कधी कधी प्रभूजी नित्य संघांना सुद्धा पार्षद बनून या धर्तीवरती यावं लागतं ना. जसे हरिदास ठाकूर ते सुद्धा आलेले आणि मुसलमानाच्या कुटुंबामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागला, प्लस त्यांना पुष्कळ चाबुकांनी सुद्धा मारावं लागलं, म्हणजे ते सुद्धा दुःख होतच ना प्रभूजी. म्हणजे ते कसं काय आहे प्रभूजी? सी, हे जे उदाहरणं आहेत भगवंतांचे महान भक्तांचं, जसं श्रील हरिदास ठाकूर यांच्याबद्दल आपण सांगितलं, हे भक्त यांना यावं नाही लागलं. त्या भक्तांचा स्तर असा आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांना मदत करण्यासाठी त्यांनी एक सीमित काळाकरिता ते पात्र स्वीकारले या भौतिक जगतामध्ये.
फरक आहे, आपण इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला जातो, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. ऐकलाय तुम्ही कधी तो शब्द माताजी? नाही की नाही प्रभूजी. ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री वगैरे राज्याचे जे सरकारचे लीडर्स असतात, त्यांना अशी पॉवर असते की त्या विशिष्ट प्रकारच्या पात्र लोकांना ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी म्हणून घेऊ शकतात. त्यांना तो अधिकार असतो. आणि अशा ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटीना ज्यावेळेस मुख्यमंत्री वगैरे घेतात, त्यावेळेस त्या ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी प्राप्त झालेल्या लोकांना पण वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिले जातात. ते मंत्री स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या पण बरोबर असू शकतात. त्याच प्रकारे भगवंतांचे हे जे शुद्ध भक्त आहेत, ते कधी काही काळाकरिता पृथ्वी लोकावर भगवंतांचे विशेष प्रकारे एक प्रयोजन, एक ध्येय पूर्ण करण्यासाठी, मदत करण्यासाठी या भौतिक जगतामध्ये येतात. पण त्यांच्यावर ते कधीही लादलेलं नसतं. त्यांना त्या सेवेसाठी निवडलेलं असतं त्यांच्या समर्पणावरून. परंतु एका साधारण भक्ताला, जो की साधना भक्तीने त्यांनी आध्यात्मिक जगत प्राप्त केलेलं आहे, अशा भक्ताला काळजी करण्याची गरज नाहीये की मला पण या भौतिक जगतामध्ये परत यावं लागेल का. कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात 15व्या अध्यायामध्ये की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. कोणता श्लोक आहे तो? ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनशिष्टानि इंद्रियानि प्रकृतीस्थानी करष्टी. नाही, जिथे नशशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते. हा हा 6वा श्लोक भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की आध्यात्मिक जगत हे असं आहे अर्जुना, की तिथे सूर्य आणि चंद्रमाची गरज नाहीये उजेडासाठी. भौतिक जगत हे नेहमी अंधकारमय आहे, म्हणून आपल्याला सूर्य, चंद्र किंवा इलेक्ट्रिसिटी, लाईट लागते उजेड होण्यासाठी, आपल्याला दिसण्यासाठी. परंतु असं आहे आध्यात्मिक जगत जिथे या सर्वांची गरज नाहीये आणि तिथे गेल्यानंतर कुणालाही या भौतिक जगतामध्ये यावं लागत नाही. म्हणजे भगवंतांची गॅरंटी आहे की आपण साधना मार्गाने जर आपलं जीवन परिपूर्ण केलं, आध्यात्मिक जीवनामध्ये गेलो, तर आपण जे उदाहरण दिले ते विशेष प्रकारचे शुद्ध भक्तांचे, जे की त्या भक्तांच्या इच्छेनुसार भगवंतांना मदत करण्यासाठी काही काळ येतात आणि पुन्हा आध्यात्मिक जगतामध्ये परततात. परंतु एका सामान्य साधना मार्गाने परिपूर्णत्वास आलेल्या भक्तासाठी कधीही भगवंत त्यांना पुश करणार नाहीत की परत या भौतिक जगतामध्ये या म्हणून. ठीक आहे माताजी? ओके प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण. आणि हरे कृष्ण. प्रभुपादजी पण सांगतात की वन्स बीटन ट्वाइस शाय, अशी एक म्हण आहे इंग्रजीमध्ये. याचा अर्थ असा आहे की कोणत्या मराठीमध्ये कोणती म्हण आहे ती? काय गरम लागल्यानंतर आपण ताक पण फुकून पितो? कोणती म्हण आहे ती? दूध गरम दूध. हा, दूध दूध गरम लागलं की टाकायचं. गरम लागल्यानंतर ताक पण फुकून पितो. म्हणजे एकदा आपण आपला धडा शिकलो भौतिक जीवनामध्ये माया देवीचे दांडू खाऊन, त्याच्यानंतर आपण आध्यात्मिक प्रगतीमुळे आध्यात्मिक जगत प्राप्त केल्यानंतर पुन्हा या भौतिक जगतामध्ये येण्याची आपल्याला इच्छा राहणार नाही माताजी. ठीक आहे? ओके प्रभूजी, हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि आपण यानंतर शनिवारी सकाळी भेटू. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद सादर स्वामीजी. प्रणाम प्रभूजी. धन्यवाद हरे स्वामी. कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, सांगा. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. सादर प्रभू. हरे कृष्ण. हरे